आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज. मंचर प्रतिनिधी. कळंब तालुका आंबेगाव येथील कमलादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार दिनांक 16 रोजी अपूर्व विज्ञान मेळावा, अपूर्व विज्ञान रांगोळी प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शन सोहळा कार्यक्रम लोकनियुक्त सरपंच उषाताई सचिन कानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमामध्ये रांगोळी प्रदर्शनामध्ये 20 विद्यार्थिनींनी तसेच 62 विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सुनील टावरे आणि उपप्राचार्य BR कांबळे यांनी दिली आहे. रांगोळी प्रदर्शनामध्ये सेमी इंग्लिशच्या मुलामुलींनी पृथ्वी वाचवा, झाडेतोड थांबवा, ओझोन वायूचा बचाव करा, पाणी वाचवा, पाणी जिरवा, चांद्रयान मोहीम, पोल्यूशन थांबवा, ऑक्सिजनची पातळी वाढवा अशा अनेक सुंदर आकर्षक रांगोळ्या काढून उपस्थित मान्यवरांची मने वेधून घेतली. तसेच विज्ञान प्रदर्शन मेळाव्यात मुलांनी कार्बन प्युरिफिकेशन, चांद्रयान 3 मोहीम उड्डाण, रोबोट, मिक्सर, कूलर, पक्ष्यांपासून शेतीपूरक संरक्षण यंत्र, पॉलीहाऊस निर्मिती, पीठ गिरणी, कडबा कुट्टी, मिक्सर, वॉटर हार्वेस्टिंग, जलशुद्धीकरण, टाकाऊपासून टिकाऊ ई-वेस्ट, स्मार्ट होम, चोरांपासून बचाव करण्यासाठी असे विविध प्रयोगाचे सादरीकरण केले. शाळेच्या वतीने विविध प्रकारच्या ग्रंथाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक शिक्षक DB शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रमामध्ये शिक्षक राजू आडे, उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव, प्राचार्य सुनील टावरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय चांदमलभाऊ बोरा आणि थोर शास्त्रज्ञ दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे तसेच सरस्वतीचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव म्हणाले की विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोगात मंचर येथील एका विद्यार्थ्याने गाडी चालवताना झोपेपासून सावध करण्यासाठी जो सेन्सर गॉगल बनवला होता, तसेच काही वैज्ञानिक प्रयोग करून आपला प्रयोग कसा नाविन्यपूर्ण होईल आणि आपले व आपल्या शाळेचे गावाचे नाव कसे उज्ज्वल होईल असे प्रयोग विज्ञान प्रयोगात सादर करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच राजश्रीताई नितीन भालेराव, ग्रामपंचायत सदस्या गुलाबबाई कानडे, ग्रामपंचायत सदस्य कमलेश वरपे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष DR भालेराव आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सखाराम भालेराव, सेवानिवृत्त प्राचार्य नंदाराम भालेराव, उद्योजक सोमनाथ भालेराव, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश कानडे, रोहिणी दळवी, कविता नवले, मंगेश उनकुले, विजय कुदळे, तुषार थोरात, इसाक शेख, संतोष भालेराव, राजेंद्र भालेराव, दशरथ कानडे, सीताराम भालेराव, शांताराम शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक समितीचे सभासद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्मराली थोरात आणि मानसी वरपे यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक आर्यल घाडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहभागी विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री कांबळे सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत आहे. श्री संतोष भालेराव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. मयूरावरती बसून ये
व्यक्ती करते. स्वागतगीत मनातील भावनांचे विद्यालयातील विद्यार्थिनी स्वागतगीत सादर करते. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. देवकी भांति पूजन करे आज हम, देवकी भांति पूजन करे आज हम. स्वागतम 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 स्वागतम. खरोखरच आज या ठिकाणी अपूर्व विज्ञान मेळावा, ग्रंथ प्रदर्शन आणि वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेले आहे. त्या निमित्ताने आपल्या विद्यालयामध्ये आवर्जून उपस्थित झालेले गावचे प्रतिष्ठित सर्व नागरिक, सन्माननीय व्यासपीठ प्रथम नागरिक, माननीय सरपंच उषाताई कानडे, त्यानंतर माजी सरपंच राजश्रीताई भालेराव, त्यानंतर गुलाबताई कानडे आणि आपल्याला संपूर्ण तालुक्यामध्ये आपले वृत्तपत्राच्या माध्यमातून माहिती देणारे इसाकबाई शेख, त्यानंतर उपसरपंच संतोष शेख भालेराव, रोहिणी दैवी, माता पालक संघ सदस्य संतोष भालेराव आणि आपल्या विद्यालयाचे कार्यकुशल मुख्याध्यापक आदरणीय कावळे सर, पर्यवेक्षक कांबळे सर, माझे सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, की या ठिकाणी आवर्जून मी सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन अध्यापन कार्याबरोबरच विद्यालयामध्ये शालेय आणि सहशालेय विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि त्यामधलं जे सातत्य आहे ते सातत्य टिकवण्याचा प्रयत्न आदरणीय मुख्याध्यापक कावळे सर आणि पर्यवेक्षक कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदोदित चालू आहे. आपण ते प्रत्यक्ष पाहत आहे. या ठिकाणी शाश्वत जीवनासाठी विज्ञान आणि वैज्ञानिक जीवन जगण्यासाठी विज्ञान या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेले जे सुप्त कलागुण आहेत, विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेली जी क्रय शक्ती आहे आणि ज्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी विज्ञान सुरू होतं. हे असंच का घडतं, हे कशामुळे घडतं, या संदर्भात विद्यार्थ्यांनी केलेले स्वतःचे छोटे छोटे प्रयोग आहेत आणि त्यातून त्यांना जो निष्कर्ष निघालेला आहे, खऱ्या अर्थाने यातूनच जे भावी शास्त्रज्ञ घडणार आहेत, भावी डॉक्टर घडणार आहेत, म्हणजे संशोधन करणारे ज्या व्यक्ती संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करतात ची नांदी आपण या ठिकाणी म्हणूया आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी आवर्जून विज्ञान अध्यापकांच्या माध्यमातून केलं जातं. प्रत्यक्षात आपण ज्यावेळेला विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहणार आहोत त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की अगदी छोट्या छोट्या थीम मधून विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने एक मोठा विषय हाताळलेला आहे. मी आत्ताच म्हणलं की ज्या ठिकाणी समस्या निर्माण होते, प्रश्न निर्माण होतो की असंच का घडतं, तेव्हा विज्ञान सुरू होतं आणि त्यातून जे निष्कर्ष निघतात त्याची निष्पत्ती समाज उपयोगासाठी होते. सर्वसाधारणपणे चतुर्थ स्वरूप आहे. याच्यामध्ये प्रत्येक जणाला प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेता येईल आणि जे सहभागी विद्यार्थी आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की स्पर्धा म्हणून त्याच्याकडे पाहू नये, की त्यातून आपल्याला नवनिर्मितीचा जो आनंद मिळतोय तो नवनिर्मितीचा आनंद हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्यातूनच आपलं भावी आयुष्य घडणार आहे.
नका. त्यातून आपल्याला काय शिकता येईल किंवा जो प्रश्न आपण मांडलाय त्याच्यावर किती चांगल्या पद्धतीने आपल्याला सोल्युशन म्हणजे उत्तर भेटता येईल याचा विचार करा. यानंतर उपस्थितांचे सत्कार होतील. आपण कार्यक्रमास आलात करण्या मार्गदर्शन देण्या नवविचार. आपण कार्यक्रमास आलात करण्या मार्गदर्शन देण्या नवविचार. आमचेही कर्तव्य आहे करावे आपले स्वागत करावा सत्कार. करावे आपले स्वागत करावा सत्कार. कळंबगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ उषाताई सचिन कानडे यांचा सत्कार माननीय श्री प्राचार्य तावरे सर यांनी करावा अशी विनंती करते. कळंबगावचे उपसरपंच श्री संतोष शेठ भालेराव यांचा सत्कार माननीय श्री प्राचार्य सर यांनी करावा अशी विनंती करते. कळंबगावचे माजी सरपंच सौ राजश्री नितीन भालेराव यांचा सत्कार माननीय श्री प्राचार्य सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कळंबगावच्या विद्यमान सदस्य सौ गुलाबताई कानडे यांचा सत्कार माननीय श्री प्राचार्य सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माता पालक संघ सदस्य सौ रोहिणी दळवी यांचा सत्कार माननीय श्री प्राचार्य सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कांबळे सर त्यांना अनुभव नाही ना. माता पालक संघ सदस्य सौ रोहिणी दळवी यांचा सत्कार पर्यवेक्षक श्री कांबळे सर यांनी करावा. श्री संतोष भालेराव यांचा सत्कार माननीय प्राचार्य सर यांनी करावा. श्री विजय कुदळे कुडाळ कॉम्प्युटर अकॅडमी कळंब यांचा सत्कार माननीय पर्यवेक्षक कांबळे सर यांनी करावा. श्री मंगेश उनकुले सचिव यशवंतुनी फाउंडेशन यांचा सत्कार माननीय श्री पर्यवेक्षक सर यांनी करावा. श्री रंजन कानडे यांचा सत्कार माननीय प्राचार्य सर यांनी करावा. श्री शांताराम शिंदे यांचा सत्कार माननीय पर्यवेक्षक श्री कांबळे सर यांनी करावा. कांबळे सर उभे राहतील. श्री सीताराम भालेराव यांचा सत्कार माननीय श्री पर्यवेक्षक श्री कांबळे सर यांनी करावा. सौ कविता नवले यांचा सत्कार माननीय श्री पर्यवेक्षक सर यांनी करावा. यानंतर आपल्या विद्यालयातील विज्ञान शिक्षक माननीय श्री आडे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री तावरे सर, पर्यवेक्षक श्री कांबळे सर, आपल्या गावच्या सरपंच उषाताई कानडे, उपसरपंच गोकुळशेठ भालेराव, तसेच माजी सरपंच राजश्रीताई भालेराव, ग्रामपंचायत सदस्य, सर्व माता पालक संघाचे सदस्य, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान हा विषय विकासाचा विषय आहे, ज्यामध्ये आपल्या विकासाला चालना देण्याचं काम, बुद्धी देण्याचं काम विज्ञानातून होतं. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची असेल तर
विज्ञानाच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नांची उत्तरे शोधू. त्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम आपल्या देशातील त्याचप्रमाणे जगभरातील विख्यात अशा शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1921 रामेश्वर या ठिकाणी झाला. त्यांना सुद्धा असे अनेक प्रश्न पडायचे. त्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे तुमच्या शाळेमध्ये शिकत असताना 7वीला असताना त्यांना असं विद्यालयामध्ये त्यांचे शिक्षक पक्ष्यांचं वर आधारित शिक्षण शिकवत होते. पक्षी कशा प्रकारे उडतात हे त्यांना फळ्यावरती आकृतीच्या माध्यमातून त्यांना सांगत असताना त्यांनी प्रश्न विचारला सगळ्यांना की तुम्हाला हे समजलं का सर्व. तर त्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी शिक्षकांना प्रश्न केला की आम्हाला हे समजलं नाही. मग अशा वेळेस या ठिकाणी त्याच्या शिक्षकांना त्यांनी सांगितलं शिक्षकांनी की तुम्ही माझ्यासोबत संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावरती या. आणि त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी गेले. त्यांनी पक्ष्यांचं कशा प्रकारे पक्षी उडतात या प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन त्यांना ते दाखवलं. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या मनामध्ये अवकाशाविषयी एक प्रेरणा जी आहे ती निर्माण झाली. आणि याच्यातूनच त्यांनी पुढे चालून एरोनॉटिक्समध्ये मोठी कामगिरी केली. आपल्याला सर्वांना माहिती आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्याला मिसाईल जे काही आहे त्याविषयी मोठं योगदान जे आहे भारतामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अग्नी किंवा अशा अनेक मिसाईलचा शोध त्यांनी लावला. त्याचप्रमाणे रॉकेट लॉन्च करण्यासाठीचा जो व्हेकल आहे तर त्या व्हेकलची निर्मिती सुद्धा त्यांनी विक्रम साराभाई यांच्या संगत केली. असे अनेक संशोधन त्या ठिकाणी त्यांनी केले. त्याचप्रमाणे श्री सोमनाथ विठ्ठल भालेराव यांचा सत्कार माननीय श्री प्राचार्य सर तावडे सर यांनी करावा. श्री राजेंद्र शेठ भालेराव यांचा सत्कार माननीय पर्यवेक्षक कांबळे सर यांनी करावा. यानंतर कळंब गावचे उपसरपंच माननीय श्री संतोष शेठ भालेराव आपल्याला मार्गदर्शन करतील. भालेराव प्राचार्य कांबळेसर उपप्राचार्य कांबळेसर उपस्थित सर्व ग्रामस्थ विद्यार्थी मित्र तुमचं जर सपोर्ट शहराची कंडिशन आहे तशी माझी पण मुलांची प्रॅक्टिस चालू आहे. शाळेत मला काय वाटत नाही. मला मी बिंदर म्हणतो सर बरोबर ना. सर म्हणले मग काय मुलं घ्या आवश्यक काय हे पण असतं. मग मी सांगतो विद्याप्रदर्शनचा गेल्या वर्षी छोटे समय आपण उपस्थितीसाठी बोलण्यासाठी राहिलो. गेल्या वर्षी आपल्या तालुक्यातून ज्यावेळी विद्याप्रदर्शन झालं त्यावेळी एक कार्यकर्ता असा जन्माला तालुक्यात का हा चाचमाई त्या चाचमेला त्यांनी शिवसर लावला होता. मला वाटतं वडेवाडीला ऑक्सफोर्ड स्कूल आहे. त्या ऑक्सफोर्ड स्कूलचा तो विद्यार्थी माझ्या माहितीप्रमाणे त्याचं आडनाव सईदी. त्या सईद मुलांनी असा शोध लावला होता का चाचम्याला शिवसर लावला होता. जर ड्रायव्हर तो चष्मा घातला संध्याकाळचा गाडी चालवताना तर त्याला झोप आली तो सेन्सर झोप आल्यानंतर आवाज करत होता. त्याचं असं म्हणणं होतं म्हणजे त्या प्रयोगाचं असं म्हणणं आहे का त्याच्यामुळे ऍक्सिडेंट व्हायचं 90% प्रमाण कमी होतं. आणि तो प्रयोग त्याचा जिल्ह्यात राज्यात आणि जवळजवळ तुमच्या नॅशनल लेवलवर गेलेला प्रयोग होता. त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. बरोबर नाही सर. अशा कंडिशनने चांगला प्रयोग झाला. आणि आपली शाळा कला क्रीडा गुणांना एवढा वाव होती. मी पाहिलं त्या वर्षांनी पाठीमागे क्रीडेसाठी मोठे मॅचेस घेतले. तालुक्याच्या कबड्डीच्या आपल्या विज्ञान प्रदेशातून राबवडी प्रदेशातून याच्यासाठी शाळा आणि मुलांसाठी पण एवढं आपल्या मुलांसाठी जर शाळा एवढं वेळ होती पालकांनी थोडाफार वेळ दिला पाहिजे. जास्तीत जास्त मुलं तयार झाली पाहिजे. त्याच्यामुळे गावाचं नाव शाळेचं नाव मिळालं. माझ्यासारख्याला 100% आनंद झाल्याशिवाय राहिला नाही. मला इथं बोलावलं. मला सर्वची संधी दिली. त्याबरोबर शाळेचे प्राचार्य सगळे शाळेचे शिक्षक वर्ग यांचा मनापासून धन्यवाद.
समिती असेल, शाळा व्यवस्थापन समिती असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या समित्या आहेत. त्यातील सर्व सदस्य काही ग्रामपंचायत सदस्य असतील, प्रतिष्ठित नागरिक आणि सार्वजनिक विद्यालयामध्ये आलात मी सर्व प्रथम तुमचे अभिनंदन करतो. मुलांनी मला जेवढा टाळ्या वाजवायच्या सर्व बसायचे आज आपण आपल्या विद्यालयामध्ये छोट्यासा आपलं विज्ञान मेळावा आयोजित केलेला आहे आणि या आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये विज्ञान प्रदर्शन आपण म्हणाले जवळजवळ 62 विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे, प्रयोगाची नोंदणी केलेली आहे. त्याचबरोबर विद्यालयामध्ये वैज्ञानिक रंगोळी स्पर्धा रंगोळी आपण आयोजित करून त्यामध्ये 30 मुलींनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर विद्यालयामध्ये असणारं सुसज्ज अशा प्रकारचं ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयामध्ये असलेल्या विविध प्रकारची पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांचं एक प्रदर्शन कार्यक्रम आपण बनवलेला आहे. 3 प्रदर्शन आज विद्यालयामध्ये आहे. वेळ जास्त झालेला आहे. तर आपण विज्ञान म्हणाला जो आहे या बालछंदांना वैज्ञानिक आवड निर्माण व्हावी. विद्यालयामध्ये असणारे विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांना ज्यावेळेस सांगितलं जातं की आपल्याला प्रयोग बनवायचे आहेत, वैज्ञानिक उपक्रम तयार करायचा आहे, तर त्या मुलांची जिज्ञासा वाढीच लागते. वैज्ञानिक दृष्टिकोन जो असेल तो दृष्टिकोन वाढीच लागतो आणि प्रयोग सांगितल्यानंतर तो घरी गेल्यानंतर घरच्यांना सांगतात मला हा प्रयोग बनवायचा आहे आणि या प्रयोगासाठी लागणारं साहित्य असेल तर साहित्य खरेदी करायचं आहे, पैसे द्या. आणि ही मुलं जी आहेत त्या मुलांकडे असणारे जे कलागुण आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनातूनच काहीतरी नागरिकांना नवीन निर्माण होतं. विद्यार्थी सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत ज्या दैनंदिन जीवनामध्ये या घटना घडत असतात त्या घटनांमध्येच विज्ञान आहे. आपलं शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये अनेक संस्था आहेत, अनेक शरीरामध्ये असलेल्या संस्था कार्य करतात. एखादी संस्था निवडली तरी त्याकडे आपल्या कोणी डॉक्टरकडे जावं लागतं, तो वैज्ञानिक दृष्टिकोन कार्य करून आला. पण संपूर्ण जग जे आत्ताचं जे आहे सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनावर चाललेलं आहे. आतापर्यंत 2 महायुद्ध झालेले आहेत. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानमधून नागासाकी आणि हिरोशिमा या 2 शहरावर अनुमान टाकले होते. आणि अनुमान टाकल्यानंतर आजही त्या नागासाकी आणि हिरोशिमा शहरामध्ये आजही जनजीवन किंवा गोट्यात राहत नाही. आणि म्हणून एका ठिकाणी विचार करा, अभ्यास करा की जर विज्ञानानं अशा प्रकारचे अनुमान बनवले आणि हा अनुमान बनवल्यानंतर अनुमान टाकल्यानंतर संपूर्ण परिसर जो आहे त्या शहराची शहरं बेचिरात होती. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी एकाला विचार म्हणले जर 3रं महायुद्ध झालं तर 4थं महायुद्ध दगडाने होईल. 3रं महायुद्ध झालं तर 4थं महायुद्ध दगडाने होईल. 3रं महायुद्ध झालं तर त्याने संपूर्ण आपलं जग नष्ट होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी लोक आजच्या काळामध्ये जर पाहिलं आणि विज्ञान शास्त्र वर्गात आहे, विज्ञान एवढं चांगलं आहे तर त्या ठिकाणी त्याचा दुरुपयोग केल्यानंतर त्या मानवी जीवनाला त्या ठिकाणी ते हानी चालत आहे. पण तरीही आपण जगामध्ये पाहिलं कोविड-19 2019 मध्ये आपण पाहिलं की कोविड आला. त्या ठिकाणी चीनमध्ये युहान नावाचे एक गाव आहे, शहर आहे, त्या ठिकाणी प्रयोगशाळा होती आणि या प्रयोगशाळेमध्ये एक त्या ठिकाणी व्हायरस तयार केला गेला आणि हा व्हायरस संपूर्ण जगामध्ये पसरला. पण तरीही आपल्या भारताकडे असणारं जे वैज्ञानिक दृष्टिकोन तर जे विज्ञान होतं त्यामुळं आपल्या भारतातील जनतेसाठी ज्या काही लस आहेत त्या शोधल्या, त्याचबरोबर जगातील लोकांना सुद्धा त्या ठिकाणी लस दिल्या. या वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन हा बालशरीरामध्ये निर्माण व्हावा म्हणून विद्यालयामध्ये हा दरवर्षी आठवडा विज्ञान मेळावा घेतला जातो. या आठवडा विज्ञान मेळाव्यामध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांच्यामुळे आम्ही प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आम्ही करत असतो आणि त्यानंतर प्रांतस्तरीय जे विज्ञान प्रदर्शन आहे ते आंबेगावचं जे आहे ते वाकेशन विद्यालय या ठिकाणी आहे. तर त्या विद्यार्थ्यांचा सहभाग आम्ही पुढे त्यांच्या शाळेमध्ये पाठवणार आहोत. तर सर्व ग्रामस्थ माननीय श्री गाडगे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. कोणत्याही देशाची प्रगती व्हायची असेल तर विज्ञान त्यासाठी आवश्यक आहे. म्हणून आपल्या देशामध्ये जे दळणवळण आहे, उद्योगधंदे आहे, संरक्षण क्षेत्र आहे, कृषी क्षेत्र आहे, या सर्वांमध्ये झालेली जी प्रगती आहे या प्रगतीमागे विज्ञान आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, त्यांचे जे काही विचार आहे, संकल्पना आहे, हे मांडता यावं यासाठी दरवर्षी आपल्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येत आहे. आणि या समारोपाच्या कार्यक्रम प्रसंगी कळमगावच्या प्रथम नागरिक सरपंच उषाताई कानडे मॅडम, नंतर माजी सरपंच राजेश्वरीताई भालेराव यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार. विद्यालयाचे प्राचार्य तावडे सर, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक कांबळे सर यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार. कळमगावचे उपसरपंच संतोष भालेराव यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार. त्याचप्रमाणे आपल्याच्या गावाचे मालक सोमनाथ भालेराव हेही आपल्या विद्यालयाला वेळोवेळी आर्थिक मदत करत असतात. तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार. विद्यालयातील सर्व शिक्षकेतर बंधू भगिनी यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार. आणि शेवटी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दलही विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक आभार. धन्यवाद. शिक्षकांना सूचना आहे, जे विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी आहेत त्या विद्यार्थ्यांना वर्गात बसवायचे आणि ज्या विद्यार्थ्यांना विनोद दिलेला आहे त्या वर्गामध्ये त्या ठिकाणी बसवायचं. 5वीचा वर्ग असेल 5वीचा वर्ग, 6वीचा असेल तुम्ही 6वीचा वर्ग, तर हे अशी बैठक व्यवस्था करायची आहे. प्रथम रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन होईल. रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन झाल्यानंतर नाही काढा काढा काढा. दुसरे रंगीत नाही काय डेकोरेशन आहे.
आता पहिला काळा दूध निघायचा तर तिची बंदी केली म्हणून वाईट दूध आणि हे बाकीचं जे वॉटर पाणी बचत करायचं आज ती आपल्याकडल्या वातावरण पाणी पृथ्वीची उष्णता किंवा कॅपॅसिटी किती असते म्हणजे प्रयोग करणारे पोरं इथं असतील त्यांनी आपल्याला सगळं सांगितलं आले चला
पाठीमागं बघ ना, दाखव ना पाठीमागं. नाम कमी पैसे लिकायचे ना. Thank you.